एव्हरीवन, कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त आणि मजेत असाल अशी मी आशा करते. तर सगळ्यात पहिला तुम्हा सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. नवीन दिवसाची मस्त अशी सुंदर सकाळ झालेली आहे आणि स्वयंपाक वगैरे आटपून घेतला आहे. मात्र घरातली सगळी बाकीची कामे आहेत ती शिल्लक आहेत. अजून पोरांना अंघोळ्या म्हणा किंवा कपडे लादी भांडी सगळी कामे शिल्लक आहेत. शिवाय अजून माझं जेवण पण झालेलं नाही आहे, जेवण पण करायचं आहे. आणि म्हटलं चला आता ब्लॉगिंगला स्टार्ट करूया, कारण आज एक नवीन टॉपिक घेऊन आलेली आहे मी ब्लॉगमध्ये. आता ते थंबनेल पाहून थोडंसं तुम्हाला कल्पना आलीच असेल काय असणार आहे, तरीसुद्धा कंटिन्यू राहा. तर प्रत्येक गृहिणीच्या घरामध्ये एक का विना शिलाई मशीन असतेच, आणि जर ज्यांच्या घरामध्ये नसेल, जे घेण्यासाठी कोणी इच्छुक असतील, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे, मोटिवेशनल होणार आहे. त्यामुळे कंटिन्यू ब्लॉग पहा. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे नॉर्मल शिलाई मशीनला सुईला म्हणजे दोरा कसा लावायचा मशीनला, त्याचबरोबर खालचा दोरा वरती कसा घ्यायचा, या दोन गोष्टी या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर माझ्याकडे कस्टमरची कुर्ती झालेली आहे, ती सुद्धा मला फिटिंग करून द्यायची आहे. त्याबद्दल सुद्धा मी 1-2 टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा. आणि मला थोडंसं आज बाहेर पण जायचं आहे, आता ते कुठं तुम्हाला मी पुढे सांगेनच. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू राहा. चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, कारण असेच मोटिवेशनल ब्लॉग्स आणि शिलाई मशीन रिलेटेड म्हणा किंवा कोणत्याही ह्याच्यामध्ये जे काही माझ्या अनुभवानुसार माझ्याकडे जी काही म्हणजे योग्य आणि परफेक्ट अशी काही ट्रिक्स आहेत, त्याचबरोबर काही माझे अनुभव आहेत, जी काही माझ्यामध्ये कला आहे ती तुम्हाला दाखवण्याची नक्कीच मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा व्हिजिट दिला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओला सुद्धा हाईप करायला अजिबात विसरू नका. तर आता घरातली सगळी काही कामे आटपून घेते आणि त्यानंतर मग तुमच्यासोबत कंटिन्यू होते. आणि आज खूप महत्त्वाच्या म्हणजे 2 टॉपिक किंवा 2 सेटिंग ज्या आहेत किंवा 2 ज्या शिलाई मशीनच्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे घरात ज्यांच्या शिलाई मशीन आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा, आणि जे शिलाई मशीन परचेस करणार आहे ते पण पहा, ठीक आहे. शिवाय माझं आजचं जर रुटीन तुम्हाला बघायचं असेल तर त्यांनीसुद्धा हा नक्की व्हिडिओ पहा, कारण आज मला थोडंसं बाहेर जायचं आहे, कुठं ते तुम्हाला समजेलच, ठीक आहे. चला आता वेळ न घालवता आपण मी पटपट घरातली कामे आटपून घेते आणि त्यानंतर मग कंटिन्यू होते. तर एव्हरीवन, आता इथे मी घरातली सगळी काही कामे आटपून घेतलेले आहेत. आता ती काय तुम्हाला दाखवत बसत नाही, कारण व्हिडिओ खूप लॉंग होतो. चला आता शिलाई मशीनच्या सेटिंग सांगते, कारण एका कस्टमर आलेला आहे आणि त्यांची कुर्तीज फिटिंग करायची आहे, त्यांना लगेच अर्जंट हवी आहे. तर दोरा लावत असताना सुईला आपल्याला अशा प्रकारे रीळ जी आहे ती वरती पहिल्या नंबरच्या याच्यामध्ये स्टीलच्या नळीमध्ये घ्यायची आणि त्यानंतर दुसऱ्या स्टीलच्या नळीमधून घ्यायची. जर तुमच्याकडे ती नळी नसेल ना तर तुम्ही बसवून घ्या, त्याशिवाय तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होणार नाही. आता कोणते प्रॉब्लेम ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. शिलाई मशीनला दोरा जर तुम्ही व्यवस्थित नाहीत लावला ना तर काय प्रॉब्लेम होतो ते पण सांगते. तर त्यानंतर तिसऱ्या नंबरला अशा प्रकारे दोरा घालायचा, त्यानंतर टेन्शनमधून घ्यायचा, त्यानंतर वरतून अशा प्रकारे घ्यायचा आहे. एकसुद्धा म्हणजे स्टेप जी आहे ती अजिबात चुकवायची नाही. तसं जर केलात ना तुम्ही तर, किंवा तुमची जी स्टेप आहे ती चुकलीत ना तर मग तुमची खालची टीप व्यवस्थित न येणे किंवा त्याचबरोबर शिलाई मशीन टीप व्यवस्थित न देणे आणि थोडेसे बघा असं म्हणजे टीप घेतल्यानंतर गुंज झाल्यासारखे होतात ना, मग ते तसे प्रॉब्लेम क्रिएट होतात. म्हणताना शिलाई मशीनला दोरा व्यवस्थितच लावायचा. आता खालचा दोरा वरती घेत असताना बॉबिन व्यवस्थित भरायचा. कसा भरायचा हे पाहायचं असेल ना तर नक्की कमेंट करा, ते पण घेऊन येईन व्हिडिओमध्ये. आणि वरती काय करायचं आहे, वरती सुईचा जो दोरा आहे तो तुम्हाला असे एका हातामध्ये पकडायचा आहे, दुसऱ्या हाताने व्हील फिरवायचं, जेणेकरून खालचा दोरा ॲटोमॅटिक वरती येतो, ठीक आहे. तर आता इथं तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. ही जी पद्धत आहे ही परफेक्ट शिलाई मशीनला दोरा लावण्याची पद्धत आहे. मग तुमची ती शिलाई मशीन कोणती का असेना, मात्र अशा स्टेप तुम्ही जर फॉलो केलात तर तुमचे प्रॉब्लेम ॲटोमॅटिक क्लिअर होतील. तर आता एका ताईची म्हणजे कस्टमरची रिक्वायरमेंट आहे की त्यांचा जो तो गळा आहे तो खूप त्यांना लॉंग होतोय, तर तो आता मी फिट किंवा शॉर्ट करून देते. तर त्यासाठी आपल्याला शोल्डरमध्ये अशा प्रकारे तुम्हाला त्यांचे मापेनुसार घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग इथं तुम्हाला अशी टीप मारून घ्यायची आहे. सुरुवातीला आपल्याला लॉक टाकायचा आहे. आता इथं दोरा बघा, इथं हे होत आहे म्हणजे दोरा तुटत आहे वरचा सुईमधून, तर टेन्शन जे आहे ते थोडंसं लूज करायचं. आता इथं मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर दाखवत आहे, कोणतीही गोष्ट कट वगैरे केलेली नाही आहे मी, कारण मला डिटेलमध्ये तुम्हाला सांगायचं होतं जर असे प्रॉब्लेम झाले तर काय करायचं वगैरे वगैरे.
त्यामुळे मी कोणत्याही प्रकारची क्लिप कट वगैरे केलेली नाही आहे. सगळं डिटेल तुमच्यासोबत इथे मी शेअर करते. तर आता इथं काय करायचं आहे, आपल्याला दोन्ही व्यवस्थित पकडायचा आहे. अजिबात मिस्टेक करायची नाही आहे, नाहीतर शोल्डरमध्ये पाठीमागे पुढे जर टिप झाली ना तर मग परत फिनिशिंग अजिबात येत नाही. आता लॉक टाकायची ही तुम्हाला मी सगळ्यात सोपी पद्धत सांगते. बऱ्याच जणांना मशीनला म्हणजे कपड्यांना लॉक टाकता येत नाही, त्यांच्यासाठी ही पद्धत थोडीशी वेळ घेते, मात्र ही पद्धत परफेक्ट आहे. तुम्ही जर नवीन शिलाई शिकत असाल किंवा स्टिचिंग शिकत असाल तर त्यांनी ही पद्धत नक्की फॉलो करा. अजून 2-3 पद्धत आहेत, आता त्या कोणत्या जर तुम्हाला पाहिजे असतील तर मला नक्की कमेंट करा. त्या रिलेटेडसुद्धा नक्कीच व्हिडिओ बनवेन मी. तुमचे काहीही क्वेश्चन्स असतील तर मला नक्की विचारू शकता. तर बघू शकता इथं शोल्डरला मी अशा प्रकारे टीप घेतलेली आहे. शिलाई करता करता शिलाई मशीनमध्ये असे काही प्रॉब्लेम क्रिएट होतात की ज्यामुळे तुमचं काम जे आहे ते विलंब घेतं किंवा खूप वेळ लागतो त्यासाठी. तर ते तसं का होतं, तुम्ही माझे डेली रुटीनचे ब्लॉग्स वगैरे पाहत असाल ना तर त्यामध्ये मी तुम्हाला अशा शिलाई मशीनच्या छोट्या छोट्याशा टिप्ससुद्धा देणार आहे. आता तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता मी खालचा दोरा जो आहे तो कट झालेला आहे, तो का होतोय ते पण सांगणार आहे. मात्र एकाच व्हिडिओमध्ये मला सगळं काही सांगणं शक्य नाही आहे, कारण काय प्रॉब्लेम झाला आहे माहिती आहे का, शिलाई मशीनचा जो कंटेंट आहे तो थोडासाच असतो आणि त्याच्यामुळे बरंचसं काही मी तुमच्यासोबत शेअर करू शकते. मात्र थोडेसे कंटेंट जो आहे तो थोडासा असल्याकारणाने मी तुम्हाला ब्लॉगिंगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते. कारण मी स्टार्टिंग जी आहे ती शिलाई मशीनच्या कंटेंटनेच केली होती, स्टिचिंग रिलेटच्या म्हणजे सेटिंगनेच तुम्हाला सांगितलं होतं. मात्र आता बरेच दिवस झाले शिलाई मशीनचे किंवा कपडे म्हणजेच स्टिचिंग रिलेटेड काही ब्लॉग्स तुम्हाला किंवा व्हिडिओज पाहायला भेटलेले नाही आहेत. मात्र आता इथून पुढे मी थोडेसे तुमच्यासोबत शेअर करेन, कारण जेणेकरून जे माझे की व्ह्यूवर्स आहेत ते अजिबात नाराज व्हायला नको, असं म्हणून मग मी आता स्टार्ट केलेलं आहे. ब्लॉगिंगमध्येच तुम्हाला छोट्या टिप्स म्हणा किंवा छोट्या सेटिंग्स म्हणा, जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि सपोर्ट करा. आणि तुमच्या काही क्वेश्चन्स असतील तर मला नक्की विचारा. बघू शकता अशा प्रकारे शोल्डर जे आहे ते मी फिटिंग घेतलेलं आहे किंवा कमी केलेलं आहे. आणि शिलाई मशीन जर मध्ये थांबत आहे, आता माझ्या शिलाई मशीनमध्ये असा का प्रॉब्लेम झाला आहे माहिती नाही, पटपट आटपून घ्यावं म्हटलं, कस्टमरची अर्जंट म्हणजे रिक्वायरमेंट होती की तेव्हा त्यांना अर्जंट हवे. तर आता शोल्डर कट करत असताना किंवा फिटिंग करत असताना अशा प्रकारे दोन्हीकडची मापे व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला तिरकी शोल्डरला व्यवस्थित टीप घ्यायची आहे. आता मी इथं तुम्हाला जसं दाखवते तसं स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो केलात ना तर अजिबात कोणताही प्रॉब्लेम होणार नाही आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता शिलाई मशीनला असा प्रॉब्लेम का होत असावा असं बऱ्याच जणांना वाटतं, किंवा बऱ्याच जणांना शिलाई मशीन चालवणं इतकं वाटतंय ते इतकं सोपं नाही बरं का. तर ते काय होतं काय नाही मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये पुढे सांगतच राहीन. जर तुम्हाला असं होत असेल, प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतील तर मला नक्की कमेंट करा. तर अशा प्रकारे आता इथं मी थोडीशी ही पकडलेलं आहे, कारण थोड्याशा पुढच्या जे हे आहे थोडंसं जाड कापड असल्याकारणाने प्रॉब्लेम होतो आहे. तर आता इथं तुम्हाला मी करून दाखवते. मशीन जी आहे ती खूप कमी पद्धतीने ही करत आहे, कारण टेन्शनची जी सेटिंग आहे ती मी थोडीशी फिट केली होती. त्यामुळे प्रत्येक कापडचं जे फॅब्रिक असते त्यावरती मशीन कशी वर्क करते हे डिपेंड करतं, किंवा मशीनचं जे वर्क आहे ते प्रत्येक कापडाच्या फॅब्रिकवरती डिपेंड असतं. त्यामुळे मी इथं तुम्हाला सांगते आणि इथं तुम्हाला रिअल मला जे प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत आणि मी जे त्यामधून सोल्युशन घेते तेच तुम्हाला इथं मी शेअर करणार आहे. तर आता इथं माझी जी शिलाई मशीन आहे ती थोडीशी हळू चालत आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. तर इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला थोडंसं लॉक टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून घेतलेली टीप जी आहे ती उसवणार नाही आहे. आता इथं तुम्ही पाहू शकता किती छान शोल्डर मी व्यवस्थित फिटिंग केलेला आहे. याची फिनिशिंग खूप उत्तम येते. तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे. बघू शकता अशी मी तिरकी टीप घेतलेली आहे शोल्डर कमी करण्यासाठी, गळा कमी करण्यासाठी शोल्डरच्या ह्याच्याने, ठीक आहे. तर आता इथं शोल्डर कट करून झालेलं आहे, मात्र त्यांना थोडीशी मध्ये म्हणजे फिटिंग पण घ्यायची आहे. आता ती फिटिंग घेत असताना आपल्याला टॉप जो आहे तो उलटा करून घ्यायचा आणि खालच्या बाजूने टीप घ्यायची आहे. आता इथं माझी मशीन खूप स्लो चालत आहे, किंवा त्याच्यामध्ये काय झालं सांगू का, तिच्या सेटलमध्ये दोरा अडकला आहे. मी न बघता सांगते. आता तो तुम्हाला अडकला आहे की नाही जर पाहायचं असेल ना तर उद्याचा किंवा परवा ब्लॉग येतो आहे माझा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन तो जो सेटलमध्ये दोरा अडकल्यामुळे माझी मशीन मध्ये थांबत आहे किंवा थांबून चालत आहे. तर आता त्यांना स्लीव्जला काय फिटिंग नाही घ्यायची आहे, फक्त त्यांना
जो मशीनचा जो कपड्याचा जो खालचा भाग आहे त्यालाच फिटिंग घ्यायची आहे. आता ते इथं मी फिट करून देते. आणि कस्टमरला फिटिंग करत असताना 1-2 टिपा ज्या आहे तुम्ही जास्त मारत चला. जे कोणी कस्टमर वगैरे घेतं किंवा कस्टमर ज्यांच्याकडे येतात त्यांच्यासाठी आहे तो, ठीक आहे. तर जे कोणी घरामध्ये सुद्धा स्टिचिंग करत असतील ना, प्रत्येकाच्या घरात काही ना काही शिलाई मशीनसाठी असतंच. म्हणजे शिलाई मशीन प्रत्येकाच्या घरी असते. म्हणूनच इथं कुर्ती फिटिंग वगैरे तुम्ही करत असाल तर नक्कीच ही जी गोष्ट आहे ती लक्षात ठेवून घ्या, जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होणार आहे. तर चला, आता कस्टमरचं गिराईकचं जे काम होतं ते तर माझं पूर्ण झालं आहे. आता मला थोडंसं बाहेर जायचं आहे. तर बघू शकता गळ्याची वगैरे किती छान फिनिशिंग आलेली आहे. अजिबात मी म्हणजे टिप घेतले आतून असं वाटत नाही. तर चला, आज मला थोडंसं जायचं आहे बाहेर. त्यासाठी इथं आता मी तयार झालेली आहे आणि मी, श्रीजा, शौर्य आम्ही सगळेजण तयार झालेलो आहोत. आता शिलाई मशीनचं सगळं काम वगैरे आटपून घेतलं आणि त्यानंतर मग मी इथं 5 वाजलेलेच आहेत. आता दिवस मावळतच आलेला आहे. हल्ली आता दिवस थोडासा लवकर मावळतो आहे, कारण आज मला जायचं आहे भाजीपाला आणण्यासाठी आणि आज आहे संडे. मग त्यामुळे म्हटलं चला भाजीपाला वगैरे घेऊन येऊया. तर चला, आता इथं मी आवरून बाजारामध्ये आलेले आहे. बाजारामध्ये काय काय इथं अवेलेबल असतं ते पण तुमच्यासोबत दाखवते, कारण प्रत्येक वेळेस एकच दाखवणं म्हणजे तुम्हाला नाही आवडणार. आणि तसं बघायला गेलं तर मी जास्त बाहेर वगैरे फिरायला वगैरे नाही जाते. मग माझ्याकडे जे काही अवेलेबल आहे किंवा माझं जे काही रोजचं रुटीन आहे तेच दाखवण्याचा मी प्रयत्न करते. सो सपोर्ट असावा. लहान मुलं असल्या कारणाने मला बाहेर जायचं जमत नाही. मात्र जसं जाईन तसं मी तुमच्यासोबत नक्की ब्लॉग्स किंवा छोटेसे पर्यटन स्थळ वगैरे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करेन. जर तुम्ही माझे ब्लॉग पाहण्यासाठी इच्छुक असाल तर मला नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर आता इथं बाजारमध्ये काय काय येतं मी ते तुमच्यासोबत शेअर करते. लहान मुलांसाठी खेळण्याच्या गोष्टी म्हणा, संसार सेट म्हणा, म्हणजे संसारासाठी ज्या गोष्टी लागतात त्या, कपडे लत्ता सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल असतात. शिवाय ज्वेलरी म्हणा, ज्या काही गोष्टी असतात आता त्या सगळ्या स्टेप बाय स्टेप मी तुमच्यासोबत शेअर करू शकतेच. बघा पुढे तुम्हाला समजेलच. मध्ये स्किप करून जाऊ नका, कारण यामधून तुम्हाला काही ना काही मोटिवेशन नक्कीच भेटेल. जसं की माझ्या ज्या काही गोष्टी असतात किंवा मी जसं काही घेते किंवा काही गोष्टी असतात त्या गोष्टी तुम्हाला माहिती होतीलच. तर इथं बघू शकता ज्वेलरी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. खरंच एका माणसाचं आयुष्य किती, म्हणजे एका माणसाच्या एका पोटासाठी माणूस किती झडपडतो ना. तर बघू शकता इथे छोटेसे मुलेसुद्धा आलेले आहेत आपल्या आईवडिलांसोबत, किंवा खूप गरीब परिस्थिती असते जे की बाजारामध्ये येऊन आपल्यासाठी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी येऊन बसलेले असतात. त्यांच्या काही छोट्या मोठ्याचे जे स्वप्न असतात ते पूर्ण करू शकण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी ते झटपटत असतात. इथं लहान मुलांचे कपडे म्हणा, जेंट्स लोकांचे कपडे म्हणा, त्याचबरोबर 3/4 पॅन्ट्स पोरांसाठी, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथं अवेलेबल आहेत. आणि आम्हाला असं म्हणजे डीमार्टला किंवा डीमार्टमध्ये सुद्धा होतात मंथली किराणा भरण्यासाठी गेल्यानंतर. आता माझा किराणा संपत आला आहे आणि मलासुद्धा डीमार्टला जायचंच आहे. तर मी ते पण तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करणार आहे बरं का. कंटिन्यू राहा आणि रोजच्या रोज ब्लॉग्स पाहत चला. तर मला शौर्यला 2 पॅन्ट्स घ्यायच्या होत्या. मात्र पॅन्ट छान होत्या, मात्र थोडीशी प्राईस जास्त होती आणि कलर थोडेसे काही मला आवडले नाहीत. म्हणताना मग मी ते कॅन्सल केलं, कारण इथं जर संडेला जो आहे ना तो बाजार भरला जातो आणि त्यामुळे काही ना काही जर संडेला घेणं होतंच. आणि इथं पण होत्या छान पॅन्ट्स, मात्र इथे पण कलर सेमच होते. जाऊ दे म्हटलं परत घेऊया. आणि डीमार्टला गेल्यानंतर सुद्धा कपडे खूप छान कमी प्राईजमध्ये भेटतात. जर तुम्ही आत्तापर्यंत डीमार्टला वगैरे गेला नसाल ना तर नक्की माझा ब्लॉग पहा, तुम्हाला समजेल डीमार्टच्या प्राइजेस काय असतात. कारण बऱ्याच जणांना वाटतं, म्हणजे जे गावाकडचे आहेत ना त्यांना वाटते की डीमार्टमधून किराणा भरतात म्हणजे ते खूप श्रीमंत आहेत किंवा त्यांचा खूप खर्च असेल. पण तसं काही नाही. डीमार्टमध्ये प्राइजेस खूप कमी असतात. दुकानामध्ये ऑल शॉपमध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या थोड्याशा प्राइजेस जास्त असतात, कारण ते डीमार्टमधून म्हणा किंवा मोठमोठ्या मॉल्समधून कपडे म्हणा काही गोष्टी होलसेलमध्ये आणतात आणि आपले चार्जेस काढतात. तर बघू शकता ज्वेलरी वगैरे खूप छान आहे. मात्र मी घेत नाही आहे, कारण प्रत्येक वेळेस माझं काही ना काही घ्यायचं असतंच. आणि शिवाय बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या मी ऑनलाईनच मागवते.
आता इथं बघू शकता किती छान छान ज्वेलरी वगैरे आहेत. आणि आता इथं कुर्तीचं शॉपसुद्धा लागलं आहे. आता ते पण तुमच्यासोबत मी शेअर करते. खूप कमी प्राईजमध्ये छान छान अशा कुर्तीज इथं तुम्हाला भेटून जातील. जर तुम्ही इथं आजूबाजूला कोणी असाल किंवा आजूबाजूचे जे कोण माझे व्ह्यूवर्स असतील तर त्यांनी हा ब्लॉग नक्की बघा. आणि या करंजाडी सेक्टर 1मध्ये हा बाजार भरतो. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट द्या. बघू शकता किती छान छान कुर्तीज वगैरे आलेल्या आहेत. बऱ्याचशा भगिनी ज्या आहेत त्या कुर्तीज घेण्यासाठी इथे म्हणजे आलेल्या आहेत. किंवा बाजार भाजीपाला घेता घेता अशा छोट्या मोठ्याशा शॉपिंगसुद्धा होऊन जाते. मी सुद्धा 2 कुर्तीज घेतल्या, मात्र तुम्हाला दाखवायचं झालंच नाही. असो, परत तुम्ही कोणत्या तरी माझ्या ब्लॉगमध्ये नक्की पाहालच. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करा. शिलाई मशीन रिलेटेड काही सेटिंग हवी असेल किंवा तुम्हाला स्टिचिंग रिलेटेड काही माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करा. चला एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया. आता मी इथंच थांबते कारण व्हिडिओ खूप लॉंग होतो. उद्याच्या किंवा परवाच्या ब्लॉगमध्ये भेटू. चला भेटू. बाय.